सासर की माहेर? पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावात रोहिणीचं माहेर होतं. वडील रमाकांत आणि आई वैशाली यांनी खूप कष्ट करून मुलांना मोठं केलं होतं. रोहिणीचा लहान भाऊ अमोल अजून नोकरीच्या शोधात होता. घरात पैसा कमी होता, पण प्रेम खूप होतं. रोहिणी लहानपणापासूनच समजूतदार होती. आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं दुःख तिला लगेच समजायचं. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून ती नेहमी घरासाठी जगली. लग्नाचं वय झाल्यावर तिचं लग्न सार्थक सोबत ठरलं. सार्थक शहरात नोकरी करत होता. घर चांगलं होतं. सासू सुलोचना थोडी कडक स्वभावाची होती, पण लग्नाच्या वेळी सगळं व्यवस्थित वाटलं. लग्नानंतर काही दिवस खूप छान गेले. रोहिणीला वाटलं, आता माझं स्वतःचं घर आहे, माझं आयुष्य सुंदर होईल. पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. एका दिवशी रोहिणी आईशी फोनवर बोलत होती. आई, औषधं घेतलीस ना वेळेवर? तिने काळजीने विचारलं. इतक्यात सुलोचना तिथे आली. किती वेळ माहेरी फोन करतेस? लग्न झाल्यावर मुलीने सासरचं बघायचं असतं. रोहिणी गप्प बसली. तिला वाईट वाटलं, पण तिने दुर्लक्ष केलं. पुढचे काही महिने असेच गेले. रोहिणी माहेरची काळजी घेत होती आणि त्याचवेळी सासरच्या अपेक्षाही पूर्ण करत होती. एके दिवशी रमाकांत अचानक आजारी पडले. अमोलने फोन केला. ताई, बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. रोहिणीच्या हातापायाला घाम फुटला. ती लगेच सार्थककडे गेली. मला माहेरी जायचं आहे. बाबांची तब्येत खूप खराब आहे. सार्थकने शांतपणे उत्तर दिलं. जा ना, पण आईला आवडणार नाही. रोहिणी थोडी थांबली. म्हणजे? तू गेलीस की घरात काम कोण करणार? आई आधीच नाराज आहे. त्या क्षणी रोहिणीला जाणवलं, ती कुठेच स्वतःची राहिली नव्हती. एका बाजूला जन्म देणारे आईवडील होते आणि दुसऱ्या बाजूला संसार. ती तरी कोणाला निवडणार? दुसऱ्या दिवशी ती माहेरी गेली. रमाकांत हॉस्पिटलच्या बेडवर पडले होते. वैशालीच्या डोळ्यात अश्रू होते. तू आलीस ग? आई तिचा हात धरून रडली. रोहिणीचं मन तुटलं. ती 2 दिवस माहेरी थांबली, पण त्या 2 दिवसात सासरहून सतत फोन येत होते. कधी येणार? घरात किती काम पडलंय? लग्न झाल्यावर माहेरचं एवढं वेळ चांगलं नाही. रोहिणीच्या मनावर प्रचंड ताण आला. रात्री हॉस्पिटलच्या बाहेर बसून ती रडत होती. अमोल तिच्याजवळ आला. ताई, तू परत जा. मी आहे ना आई बाबांसोबत. पण मला तुमची काळजी वाटते रे. आमची काळजी करताना स्वतःला संपवू नकोस. त्या एका वाक्याने रोहिणी हादरली. खरंच ती सगळ्यांसाठी जगत होती, पण स्वतःसाठी नाही. ती परत सासरी आली. सुलोचना लगेच बोलली. माहेरच्यांना जास्त डोक्यावर बसवू नकोस. लग्नानंतर मुलीचं खरं घर सासरच असतं. रोहिणीच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ती शांत राहिली नाही. आई, माहेर म्हणजे फक्त घर नाही. तिथे माझे आईवडील आहेत. त्यांना गरज असताना मी सोबत नसेल तर कोण असेल? घरात शांतता पसरली. सार्थकने रोहिणीकडे पाहिलं. त्याला पहिल्यांदाच जाणवलं, रोहिणी किती आतून तुटत होती. त्या रात्री तो तिच्याजवळ बसला. सॉरी रोहिणी, मी तुझी बाजू समजूनच घेतली नाही. रोहिणी फक्त हसली. मी कोणाची बाजू घेत नाहीये सार्थक. मी फक्त दोन्ही घर सांभाळण्याचा प्रयत्न करते. सार्थक काही क्षण शांत राहिला. पण त्या प्रयत्नात तू स्वतःला हरवते आहेस. हे ऐकून रोहिणीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या मनातलं ओळखलं. दुसऱ्या दिवशी सार्थकने स्वतः सुलोचनाशी बोलायला सुरुवात केली. आई, रोहिणी चुकीची नाही. ती तिच्या आईवडिलांचीही जबाबदारी आहे. सुलोचना नाराज झाली. मग सासरचं काय? सासरही तिचंच आहे, पण म्हणून माहेर संपत नाही. सुलोचना काही बोलली नाही. काही दिवसांनी रमाकांतची तब्येत आणखी बिघडली. यावेळी रोहिणी काही न विचारता माहेरी गेली. सार्थक स्वतः तिला घेऊन गेला. हॉस्पिटलमध्ये रमाकांतनी रोहिणीचा हात धरला. बाळा, तुझ्यावर खूप ओझं टाकलं ना आम्ही. रोहिणी रडू लागली. असं बोलू नका बाबा. तू सगळ्यांना सांभाळतेस, पण स्वतःलाही जप. ते शब्द तिच्या मनात कायमचे कोरले गेले. काही दिवसांनी रमाकांत बरे होऊन घरी आले. घर पुन्हा हसू लागलं. पण या सगळ्यात रोहिणी खूप बदलली होती. ती आता प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देत नव्हती. एका संध्याकाळी ती बाल्कनीत उभी होती. सार्थक तिच्या बाजूला आला. काय विचार करतेस? ती हलकसं हसली. स्त्रीचं आयुष्य विचित्र असताना माहेर सोडलं तर अपराधी वाटतं आणि सासर सांभाळताना स्वतःलाच हरवल्यासारखं वाटतं. सार्थकने तिचा हात हातात घेतला. मग आता स्वतःलाही जप. दोन्ही घरांसोबत स्वतःलाही महत्त्व दे. रोहिणीच्या डोळ्यात समाधान दिसत होतं, कारण तिला आता समजलं होतं, स्त्रीने सगळ्यांसाठी जगताना स्वतःला हरवू नये. माहेर आणि सासर यांच्यामध्ये अडकून ती जर स्वतःचं अस्तित्व विसरली तर तिचं दुःख कुणालाच दिसत नाही. त्या दिवसानंतर रोहिणीने एक नियम केला. ती दोन्ही घराची जबाबदारी निभावणार होती, पण स्वतःच्या मनाची किंमतही ठेवणार होती. कारण स्त्री फक्त कोणाची मुलगी, सून किंवा पत्नी नसते. ती स्वतःचंही एक अस्तित्व असलेली व्यक्ती असते. कथा आवडली असेल तर लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.